नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सगळ्या घरातल्यांना समजलेलं असतं की हे आर्याच्या आणि आपल्या नंदिनी यांच्या बाळाच्या यांच्याबद्दल. तर आता इथे सगळेजण शॉक आहे की इतका घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको होता, पण आता घेतला आहे तर चांगला आहे. पण त्यात दोनच व्यक्ती अशा आहे त्या निर्णयाच्या विरोधात आहे, ती म्हणजे आपले पार्थ आणि जीवा यांचे बाबा. तर हे आता चिडलेले असतात. आता ते जाब विचारू लागतात आर्याला. सगळेजण तर खोटं बोलले. आर्या, तू का माझ्याशी खोटं बोलली? तू तर खरं सांगायला हवं होतं ना. तर ती म्हणते, बाबा, हा सर्वस्वी निर्णय जीवा आणि नंदिनी यांचा होता. ते दोघांचं गुपित होतं. मी कसं माझ्या तोंडाने तुम्हाला सांगणार? आणि ती म्हणते की एखादी गोष्ट लपवणं आणि न सांगणं याच्यामध्ये फरक आहे. चांगल्यासाठी गोष्ट लपवली तर ती चांगलीच आहे ना. तर आता इथे आपण पाहतोय मानिनी आता सगळ्यांना शांत करते आणि म्हणते की हा विषय बंद करा. सगळ्यांनी आता आपापल्या खोलीत जा बरं आणि आराम करा. सगळ्यांना खरंच खूप गरज आहे छोट्याशा ब्रेकची. सगळेजण शांत व्हा. मात्र आता याच्यामध्ये आगीत तेल घालायचं काम वसुंधरा आत्या करते की हे सगळं झालं आहे ना, आता तुम्ही तिला काहीच म्हणत नाही, आमच्यावरतीच सगळेजण राग करताय. तर आता इथे आर्याचा विषय निघाल्या तर टेस्ट म्हणजे हे जे मूल जन्माला घालायचा निर्णय यांनी घेतला आहे नंदिनी आणि जीवाने, हा इतक्या घाई गडबडीत घ्यायला नको होता, असं आता बाबांचं मत आहे. बाबा त्यांना सगळ्यांना म्हणू लागतात की तुम्ही मला हे सगळं सांगायला हवं होतं. मानिनी, तू तरी सांगायला हवं होतं, तुला थोडंफार कळलं होतं तर आता तुम्हाला कसं सांगायचा असा विषय पण मानिनी बोलते. कारण तुम्ही कामात व्यस्त असतात, तुम्हाला टेन्शन देणं बरोबर नाही, हा विचार करून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. तर आता इथे बाबा म्हणू लागतात की याचा अर्थ मी फक्त घरामध्ये पैसे कमवणे एवढ्यासाठीच उरलेलो आहे, माझी काहीच इच्छा अपेक्षा माझं काही मतच नाही आहे. ठीक आहे, असं असेल तर मी आता तुमच्या इथे बोलण्यात काहीच अर्थच नाही आहे, असं म्हणत ते लगेच तिथून निघून जाऊ लागतात. सगळेजण बाबा बाबा हाक मारू लागतात. ते मात्र मागे वळून सुद्धा नाही पाहता पुढे निघून जातात. आता इथे सगळ्यांना टेन्शन येतं. काव्याला मात्र पोटात कळ आल्यासारखं होतं. ती खाली बसते. सगळेजण तिची काळजी घेऊ लागतात. चला, वसुंधरा मात्र इथं खुश आहे की एवढं सगळे प्रयत्न करून एवढं तरी झालं की हिला टेन्शन देता आले काव्याला. तर आता काव्य टेन्शनमध्ये पाहिल्यानंतर इथे आनंद होत असतो वसुंधरा आणि रम्याला. तर इथे पार्थ म्हणू लागतो की जीवा, तू जे काही केले ते मला अजिबात पटलेलं नाही. तुझ्या ह्या वागण्यामुळे मी फार दुखावलं गेलो आहे. मला बाबांचं मत सहमत आहे मी त्यांच्यासोबत, ते जे बोलत आहे त्याच्यासोबत. तर आता इथे सगळेजण त्याला समजवतात की त्याने चांगल्यासाठीच निर्णय घेतला, तू का त्याच्यावर राग भरतोय? तर आपली काव्या पण पार्थला म्हणते की कशाला राग भरते तुम्ही, त्यांनी आपल्यासाठीच तर केलं. रम्या पण लगेच आपला वकिलगिरी करत पुढे येते आणि म्हणते की बरोबर बोलतोय पार्थ, तू ना मामाच्या साईडनी आहे ना, मी पण तुमच्या साईडनी. यांनी एवढं मोठं सत्य लपवायला नको होतं. आता मात्र मानिनी चिडते आणि वळून जेव्हा रम्याकडे पाहते तेव्हा रम्याला म्हणू लागते, तुला काय वाटतं, तू जे आज केले ते योग्य केले? तू मुद्दाम जाणून बुजून हे केले, मला कळत नाही. तर वसुंधरा समोर येते आणि म्हणू लागते की रम्या, जाऊ दे, ह्या लोकांना हे असेच लोक आवडतात, आपल्यासारखे खरे बोलणारे लोक आवडत नाही. या आर्याने इतके चुकीचं काम केलं या इथे तर आई आई म्हणत मानिनीच्या मागे मागे चालणारी ही जी आर्या आहे, पहिले आंटी म्हणायची आता आई म्हणायला लागली. याचा तर अर्थ मला पण आजपर्यंत कळलेलं नाही, पण एवढं पुढं करते. हिने तरी तुम्हाला सांगायला हवं होतं. तर आर्याने आजपर्यंत तुम्हाला खोटं का सांगितलं, खरं सांगितलं नाही, हे सुद्धा आता इथे वसुंधरा मुद्दाम बोलून दाखवते. तर इथे मानिनी म्हणू लागते की प्लीज तुम्ही आता सगळ्यांनी शांत व्हा आणि आता सगळ्यांना खरंच ब्रेक घ्यायची गरज आहे. या सगळ्या टेन्शनमध्ये सगळ्यांना शांतता हवी. सगळ्यांनी आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. इथे मात्र नंदिनी ताई माफी मागत असते काव्याची, मी तुला एवढं सगळं सांगितलं नाही. काव्य म्हणते की तुम्हाला सांगायला हवं होतं, लपवायला नको होतं. तर पार्थ पण चिडतो. तर पार्थला काव्य म्हणते की तुम्ही नका चिडू तिच्यावरती, तिची आधीच कशी अवस्था आहे बघितली ना, तिने थोडीच काही चुकीचं केले, तिलाच एवढं दुःख आहे ते तरी ते समजून घ्या. पण पार्थ म्हणतो की नाही, या दोघांनी जे काही केले ते फारच चुकीचं केले. मानिनी आता सगळ्यांना शांत व्हा, आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. आज खूपच मोठा विषय घडला आहे, तेव्हापासून सगळ्यांचं मन डिस्टर्ब आहे हे सगळ्यांना कळतं आहे ना. तर आता सगळ्यांनी एक ब्रेक घ्यायची गरज आहे, सगळ्या कुटुंबासाठीच गरज आहे. आणि काव्याला इथे पार्थला रूममध्ये घेऊन जायला सांगते मानिनी. आणि मग नंदिनीकडे पाहते. नंदिनीला खरंच तुझं किती मोठं मन आहे, तू किती मोठं दुःख सहन केलं आहे, ह्या गोष्टीचं बोलून दाखवते मानिनी. आणि मानिनी म्हणते की खरंच तुझं मानायला पाहिजे बाई, तू एवढं मोठं दुःख कसं पचवलंस एकटीने. आणि इथे आपली नंदिनी रडू लागते आईच्या कुशीत डोकं ठेवून. आणि मग ती म्हणू लागते की आई, तुम्ही मला समजून घेतले, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, मला नव्हतं वाटलं तुम्ही मला समजून घ्याल.
पण मानिनी म्हणते की मी समजू शकते एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या आईचं बाळ या जगातनं जाणं म्हणजे हा अनुभव तर मी स्वतः घेतलेला आहे ना. तितक्यात ना इथे रम्या बोलू लागते. रम्याला इथे मानिनी म्हणते की तू शांतच राहा जरा. रम्याला वसुंधरा पण म्हणते की चल आपण आपल्या खोलीत जाऊया. हे लोक आपलं एवढं मोठं काम आपण जे केले त्याला प्रशंसा करण्याऐवजी वरतून आपल्याला जास्त बडबड करत आहे. तर यांना खरं जास्त पचत नाही. यांना खोटारडेच लोक चालतात नंदिनीसारखे. चला आता आपण खोलीत जाऊ असं म्हणत त्या दोघीजणी खोलीत निघून जातात. इथे आता नंदिनीची आई मानिनीला म्हणते की आम्हाला ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या, त्या कधी सांगताच आल्या नाही, पण आता उशीर झाला आहे, निवांत मी येते तुमच्याशी बोलायला, कारण तुमचं माझं बोलणं होणं पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर ती निघू लागते. आर्याला मग इथे मानिनी ठेवून घेते. रात्र खूप झाली, आत्ता रात्रीचं कुठे जायला नको असं म्हणत ती आर्याला आजचे दिवस इथेच राहा सांगते. आता काव्या तिच्या खोलीत गेल्यानंतर पण तिच्या मनात तोच विचार येतो की ताई माझ्यासाठी तू ते बुक बाइंडिंग करण्यासाठी घेऊन गेली, माझ्यामुळे ती ताई त्या रस्त्याने गेली, त्यात माझा धागा हरवला तर तिने तिच्या हातातला धागा माझ्या हातात दिला. खरंच आपल्यासाठी ताईने किती मोठं मन केलं, आपल्यासाठी ती त्या रस्त्याने गेली आणि तिचं बाळ ती गमावून बसली. तितक्यात तिच्या हातातला धागा सुटतो, ती घाबरते. मग त्या धाग्याला ती पुन्हा एकदा बांधू लागते, कारण तो धागा किती महत्त्वाचा आहे आज तिला ते कळले. आपल्या ह्या धाग्यामुळेच तर आपल्या ताईचं बाळ गेलं हे तिचे लक्ष देतं आणि ती स्वतःला दोष देऊ लागते. तितक्यात ना पार्थ म्हणू लागतो स्वतःला दोष देऊ नको, नंदिनी आणि जीवा यांनी चूक केली. तर आता काव्या म्हणते त्यांनी कशी काही चूक केली, तुम्ही सतत त्यांनाच कसं काय म्हणू शकतात. इकडे मात्र आपण पाहू शकतो मानिनीसुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते नवऱ्याची, पण नवरा मात्र म्हणत असतो मला तू काही समजवू नको, मला फार राग आला आहे. आणि एखादी टी व्ही जरी आपण विकत घ्यायची म्हटलं ना तर आपण एकमेकांचं मत घेतो, ते कुठे ठेवायचं कुठं नाही हे आपण एकमेकांना विचारतो. आणि यांनी सरळ डिसिजन घेऊन टाकला बाळ जन्माला घालण्याचं, तेही आपल्याला न सांग, ते बी ह्या पद्धतीने. आणि त्या दोघांनी थोडी वाट पाहायला हवी होती. आपल्यालासुद्धा हे दुःख झालेलं आहे. आपण त्याच्यानंतर 2 मुलांना जन्म पण दिला आहे. आपले एकूण 3 मुलं असते ना, तर आपण कसं संयम ठेवलं तर यांनी का ठेवलं नाही. यांना कसं कळलं की यांना आता मूल होणारच नाही. यांच्या लग्नाला काही जणू काही 10-12 वर्ष झाली होती. यांनी चटपट एवढा निर्णय घेऊन टाकला, मला हा अजिबात पटलेला नाही असं म्हणत इथे बाबा रागवलेले असतात आणि त्यांची समजूत मानिनी काढत असते. मानिनीला ते म्हणत असतात की मी त्यांना शिक्षा देणार, मी त्यांच्याशी बोलणार नाही. मानिनी म्हणते त्यांच्या आयुष्यात त्यांना देवाने एवढी मोठी शिक्षा दिली तर तुम्ही अजून का त्यांच्या शिक्षेत भर घालताय, तुम्ही तरी नका देऊ. मात्र आता म्हणजे बाबा काहीच केलं तयारच नाही ऐकायला. तितक्या तिथे नंदिनीची पण तीच अवस्था आहे. नंदिनीला वाईट वाटत असतं आपण घरच्या प्रत्येकासाठी सोबत किती खोटं बोललो, पण आता सगळ्यांना सगळं कळले तर मन जरा हलकं झाल्यासारखं वाटतंय. काही लपछपी नाही, काही नाही. ह्या गोष्टीने तिला बरं वाटतंय की आता सगळ्यांशी आपल्याला खरं बोलता येईल. खोटं बोलून किती वाईट वाटत होतं तिला, ती गोष्ट ती बोलून दाखवते, रडू लागते. तर आता इथे जीवा पण तेच म्हणतो की खरंच आज ना खूप हलकं वाटते, आपल्याला खोटं काहीच बोलायचं नाही, सगळं खरं सगळ्यांना कळले. तरी त्या वाईट ह्या गोष्टीचं आपल्या नंदिनीला वाटते की काव्याने स्वतःला फारच म्हणजे त्रास करून घ्यायला नको, कारण तिचं आता उद्या परीक्षा पण आहे, त्या परीक्षेला ती जायला हवी. स्वतःला त्रास करून घेत बसली तर कसं होईल तिचं. इथे मात्र काव्याने तेच केले, काव्याने स्वतःला फार त्रास करून घेतला आहे. काव्या मात्र आता तिच्या विचारात गुंग आहे आणि ती म्हणू लागते की माझ्यामुळेच ताईचं बाळ गेलं हे खरं आहे आणि हेच सत्य राहणार आहे. तर इथे पार्थ म्हणू लागतो की का तू स्वतःला सतत दोष देते, तुला समजायला हवं ना, तू काहीच केलेलं नाही आहे. आणि इथे दोष तो जीवा आणि नंदिनीला देतो. मात्र ती म्हणत असते की त्यांना दोष देऊ नका, त्यांनी काहीच केलेलं नाही, आपल्यामुळेच त्यांचं बाळ गेलं, ह्या गोष्टीची खंत मला पण आहे. तितक्यात पार्थ म्हणू लागतो तू जर धागा हरवला नसता तर त्यांचा धागा त्यांच्या हातात असतं आणि त्यांचं बाळ पण त्यांच्याकडे असतं ना. काव्या म्हणते याचा अर्थ माझ्यामुळेच ते बाळ हे जग सोडून गेले ना, मीच दोषी आहे ना. आता इथे चुकीचं वाक्य बोलले गेले, पार्थच्या लक्षात येते. आता काव्या मात्र अजून जास्त इमोशनल होते आणि स्वतःला जास्त दोष देऊ लागली. इकडे मात्र आर्या स्वतःची खूप लाड करून घेते, तिला फार भारी वाटते आपण आपल्या जीवाच्या बाळाची आई होणार आहे. त्याच्यामुळे मानिनी पण म्हणते की माझ्या दृष्टीने तुझी आज खरंच खूप किंमत वाढली, तुझ्याकडे आमचं नातवंड आहे म्हटल्यावर तुझ्यासाठी रिस्पेक्ट खूप वाढली. या गोष्टींनी मात्र आता आर्या हवेत जाणारच गेलीच. तरी ती नंदिनी मात्र तिला हवेतनं खाली आणण्यासाठी तिथे जाते आणि सांगते की मी तुला अजूनही माफ केलेलं नाही आणि करणार पण नाही. मात्र काव्याचा मिम्स पेपर्स आहे, त्याच्यासाठी हॉल तिकीट आले आणि ते हॉल तिकीट काव्याने फाडून तोडून फेकून दिले आणि आपण उद्या पेपरला जाणार नाही हा डिसिजन तिने घेऊन टाकला आहे. जीवा
पार्थ हे सगळं बघतो आणि तिला म्हणू लागतो की तू असं का केलंस. तर ती म्हणते इथून पुढे मी कुठलाही पेपर देणार नाही, माझं स्वप्न बाळासोबतच निघून गेलं. आता पार्थसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की तिला आता पेपरला जायसाठी कसं तयार करणार. चला तर मग चॅनलला आपण नक्की लाईक करायचं आहे. पुढे येणारे ट्विस्ट आता आपण पुढे पाहूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.